जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. काल दिनांक 28 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे महाराष्ट्रातील कोळी समाजावर जो जात प्रमाणपत्राच्या नावाखाली जो अन्याय अत्याचार केला जातो या संदर्भामध्ये मुंबई येथे बैठक लावण्यात आलेली होती. या बैठकीला विरोध हे जे राखीव क्षेत्रातील 25 आमदार आहे त्याच्यामध्ये जवळपास ते काही गमछा नावाचा आमदार होता, आमच्या पाडवी का गमछा असं काही त्याचं नाव आहे. ते या आमदारांनी देखील एक पत्र दिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून यांनी जी बैठक होती ती रद्द केली. मित्रांनो, मला या जातीयवादी 25 आमदारांना सांगायचंय, तुमच्या जर का बुडात दम असेल तर हे राखीव मतदारसंघ हे फिरते ठेवा. आमच्या मराठवाड्यामधून 2 ते 3 आमदार जाऊ द्या. पूर्ण महाराष्ट्रामधून जे क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी समाज राहतो याच्यातून तुम्ही जवळपास 10 ते 15 आमदार जातील. ते आमदार गेल्यानंतर तुमची काय मर्दांगी आहे ती मर्दांगी आम्हाला दाखवा. तुम्ही नामर्दाच्या अवलादी आम्हाला जसा विरोध करताय, तुमच्या जर खरंच दम असेल, तुमच्या बुडात दम असेल तर आमचे 4 ते 5 आमदार फक्त विधान भवनामध्ये जाऊ द्या. मग तुमची मर्दांगी दाखवा काय आहे. हे तुमचं जातीयवादी जे तुमचं चालू आहे हे बंद करा. नाही तर याच्यानंतर या विधानसभेमध्ये महायुतीचे जवळपास 70 ते 75 आमदार आम्ही कोळी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. येत्या विधानसभेला मराठवाड्यामध्ये जसे आम्ही लोकसभेला जवळपास 7 खासदारकीचे सीटं पाडले त्याच प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा 70 ते 75 विधानसभेच्या सीटं हे महायुतीचे पाडू आणि तुम्हाला प्रचार देखील करू देणार नाही. आणि आता गमछा आमच्या पाडवीला सांगू इच्छितो, तुझ्या मतदारसंघामध्ये तुझ्यात जर का दम असेल तर विधान परिषदेवर तिकीट घेऊ नको. विधानसभेला जनतेतून निवडणूक लढत तुझ्या जर का मर्दावानी असेल, येत्या विधानसभेला तुला सांगतो आकाश पाडा स्वतः तिथं तुझ्या मतदारसंघात येऊन तुला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हे याद राख.